राज्यातील ऊसाचे उत्पादन वाढविण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे गरजेचे आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासन, सहकारी साखर कारखाने आणि शेतकरी यांना एकत्र घेऊन कृषी विभागाने राज्यात प्रायोगिक प्रकल्प राबवावा, असा प्रस्ताव आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आज विधानसभेत मांडला. याबाबत कृषी मंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच याप्रश्नी संयुक्त बैठक आयोजित करण्याची ग्वाही दिली. पावसाळी अधिवेशनात राज्याच्या कृषी विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी विधानसभेत शेतकरी हिताचा महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. जगभरात कृषी क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वेगाने वापर वाढत असून एआय आधारित तंत्रज्ञानामुळे शेती उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. महाराष्ट्राच्या अर्थकारणात महत्त्वाची भूमिका असलेल्या ऊस पिकासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार असून यासाठी महाराष्ट्र शासन, सहकारी साखर कारखाने आणि शेतकरी यांना एकत्र घेऊन राज्यात प्रायोगिक प्रकल्प राबवण्यात यावा. या प्रकल्पामुळे ऊसाचे उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने राज्यात एक नवा प्रयोग होईल आणि त्याचा थेट फायदा लाखो शेतकऱ्यांना मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. अध्यक्ष महोदय, आज कृषी विभागाच्या पुरवणी मागण्यांवर बोलण्यासाठी मी उभा आहे. आदरणीय आमचे सन्मान्य मंत्री आदरणीय दत्ता मामा आज सभागृहामध्ये उपस्थित आहेत. आदरणीय मामा अत्यंत महत्त्वाचा विषय आपल्यासमोर मांडतोय की एआय इन ॲग्रिकल्चर, ज्याच्यामुळं ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढतं, त्याच्यासाठीचा ट्रायल प्रोजेक्ट महाराष्ट्र सरकार, सहकारी तत्वावरचे साखर कारखाने आणि शेतकरी असा एक ट्रायल प्रोजेक्टचा प्रस्ताव आपल्यासमोर अध्यक्ष महोदय मी सभागृहाच्या माध्यमातून मंत्री महोदयांच्या समोर ठेवतो आणि त्याचा फायदा हा महाराष्ट्राला होईल. मोठ्या प्रमाणावर ऊसाचं उत्पादन वाढवण्यासाठीचा खऱ्या अर्थानं एक प्रयोग होईल आणि त्याच्यासाठी आदरणीय दत्ता मामा आपण लवकरात लवकर बैठक घ्यावी एवढी विनंती आपल्याला सभागृहाद्वारे करतो.